नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. महसूल कर्मचारी यांच्या संपाचा फटका सर्वसामान्यांना. गजबजणारी दिग्रस तहसील झाली निर्मनुष्य. संपाचा हा 4था दिवस. मागणा मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवल्याचा कर्मचाऱ्यांचा निर्धार. महसूल कर्मचारी संघटनेला दिलेला शब्द शासनाने पाळला नसल्याने महसूल कर्मचारी 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर असल्याने कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. दिग्रस तहसील कार्यालयासमोर महसूल कर्मचारी यांनी ठिय्या आंदोलन करून त्यांच्या विविध मागण्याविषयी घोषणा देत आहे. दिग्रस तहसील कार्यालय येथे जवळपास सर्वच विषयांचे कार्यालय आहेत. दिग्रस तहसील परिसर नेहमी गजबजून राहतो, परंतु गेल्या 4 दिवसापासून तहसील कार्यालय निर्मनुष्य दिसत आहेत. अनेक नागरिक त्यांच्या कामानिमित्त येतात, परंतु संप सुरू असल्याने नागरिक परत जात आहेत. दिनांक 21 एप्रिल 2026 पासून मध्यवर्ती संघटनेच्या निर्देशानुसार आम्ही महसूल संघटनेने हा बेमुदत संप पुकारलेला आहे. आमच्या विविध अशा मागण्या आहेत, त्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहे. त्याकरता आम्ही शासनाकडे अर्ज, निवेदने, विनंत्यासुद्धा केलेल्या आहे. तरीसुद्धा आमच्या विनंतीला कुठलीही सकारात्मक भूमिका न मिळाल्यामुळे आम्ही हे संपाचं जे शस्त्र आहे ते उगारलेलं आहे. आणि आमची प्रमुख अशी मागणी आहे की सरसकट सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. तसेच सेवानिवृत्तीचे जे वय आहे ते 60 वर्ष करावे. वर्ग 4च्या जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे आणि वाहन चालक आहे त्यांच्या भरतीवर जे निर्बंध लादलेले आहेत ते निर्बंध त्वरित हटवावे. अनुकंपा नियुक्त्या तात्काळ देण्यात याव्या. तसेच जे कंत्राटी कर्मचारी आहे त्यांना शासकीय सेवेत नियमित करावे. तसेच विविध अशा मागण्या आहेत आमच्या, ज्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहे, त्यावर तात्काळ निर्णय घेण्यात यावे. याकरता आम्ही हा संप पुकारलेला आहे. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा हा बेमुदत जो संप आहे तो सुरूच ठेवणार आहे. शासनाने आमच्या ज्या मागण्या आहेत त्याबाबत लवकरात लवकर सकारात्मक भूमिका घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी आमची शासनाकडे विनंती आहे. धन्यवाद. हा संप कुठे आहे ते सांग. हा संप तहसील कार्यालयात दिग्रसच्या बाहेर आम्ही सर्व महसूल कर्मचारी संघटना शाखा दिग्रसच्या वतीने केलेला आहे. आणि या संपामध्ये आम्ही 100% सहभाग नोंदवलेला आहे. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.